जाऊयात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे बोलतात। परफॉर्मेंस रहेगा 48 सीटों पर। देखो, महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की ओर से 48 के 48 सीटें का बंटवारा करीब करीब हो चुका है। एक 4-6 जगहों के बारे में आज या कल में इसमें फाइनल निर्णय हो जाएगा ऐसी अपेक्षा है और ये सारी सीट पर हमारे उम्मीदवार खड़े रहेंगे। और महाराष्ट्र की आज की स्थिति अगर देखी जाए तो महाराष्ट्र में की जनता महाराष्ट्र सरकार के ऊपर और केंद्र सरकार के ऊपर में बहुत बड़ी नाराजगी से देख रही है, नाराज है। और ये नाराजगी का फायदा हम लोगों को लोकसभा के चुनाव में होगा। फक्त भाजपने रक्षा खडसेंना तिकीट दिलं का? कारण एक चांगले उमेदवार तुम्ही ठरू शकला असतात तुमच्यापैकी। खडसे विरुद्ध खडसे संघर्ष होऊ नये म्हणूनच रक्षा खडसेंना तिकीट दिलं असं वाटतं भाजप। ह्या अशा अनेक कथा आता जन्माला येतील, त्यामुळे अशा कथांवर काही विश्वास ठेवू नका। असा कोणताही नाही, पार्टीचा निर्णय असतो आणि पार्टीच्या निर्णयाने त्या लाईननेच आम्ही काम करत असतो। रावेरची सीट भाजपसाठी जास्त सिक्युअर झाली असं वाटत नाही का तुम्हाला? तर इकडे अजून उमेदवार मला असं वाटते की उद्या उमेदवार घोषित झाल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की सामना अत्यंत चुरशीचा होईल आणि त्या ठिकाणी एनसीपीचा उमेदवार निश्चित विजयी होईल। या स्वरूपाचाच उमेदवार आम्ही उद्या देणार आहोत। उद्या उमेदवार दिल्यानंतर हे प्रश्न तुमचे जे आता विचारतात त्या प्रश्नाला उत्तर आपोआपच मिळेल। वारंवार बोलतात की एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर आहेत आणि म्हणूनच हे सगळ्या गोष्टी होत आहेत। वारंवार त्यांनी बोलले, काल परवा देखील त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत त्यांनी तसं सांगितलं। गिरीश महाजन, मी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊ इच्छित नाही। बाबू आप 7 कारक के तौर पर पूरे महाराष्ट्र भर में दौरा करेंगे। रावेर की सीट पर भी अपने जो प्रत्याशी के लिए किस तरीके से जी-जान लगाएंगे ताकि आपका प्रत्याशी चुनकर आए? अगर मेरी सारी योजनाएं अगर आपको बता दूं तो अपोजिशन को पता चल जाएगा कि मैं क्या करने वाला हूं। नहीं, खड़से साहब कल से चुनाव डिक्लेयर होने वाले हैं और बीजेपी कह रही है कि इस बार महाराष्ट्र में 45+ सीटें जीतेंगी क्योंकि नरेंद्र मोदी ने बहुत काम किया है 10 साल में। राम मंदिर बनाया, 370 हटाया, सीए जो है लागू किया, ऐसे कई सारे उनके उदाहरण हैं। उनका कहना है कि इस बार नरेंद्र मोदी के चेहरे और विकास के चेहरे पर हम जीत जाएंगे। देखिए, किसने कितना काम किया ये तो मुझे मालूम नहीं है, पर इतना जरूर है कि महाराष्ट्र की जनता में बहुत बड़ा असंतोष है। हिंदुस्तान का मुझे पता नहीं है, यहाँ कपास को भाव नहीं है, सोयाबीन को भाव नहीं है, किसान नाराज है, किसान आत्महत्या कर रहा है, महंगाई दिन ब दिन बढ़ रही है, असुरक्षा का वातावरण महाराष्ट्र में है। और ये सारा वातावरण देख के महाराष्ट्र सरकार के बारे में जो आज असंतोष है वो असंतोष, और केंद्र सरकार के बारे में जो महंगाई वगैरह बढ़ी है, प्याज के निर्यात के लिए परमिशन नहीं है, कपास के निर्यात के लिए परमिशन नहीं है, ये सारे मुद्दों को मुद्देनजर रखते ऐसा मुझे लगता है कि आज वातावरण केंद्र और राज्य सरकार के विरोध में है, उसका फायदा अपोजिशन को जरूर होगा। एक शेवटचा मराठीत प्रश्न, उद्या निवडणूक जाहीर होते, आकडे जे समोर येतात, अनेक सर्वे येत आहेत, वेगवेगळे आकडे जे समोर येतात ते सर्वाधिक जागा या महायुतीला, अगदी 38-40 पेक्षा जास्त जागा महायुतीला दाखवते। काय तुमचे अंदाज उद्या निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात आहे? तुम्ही कोणत्या सर्वेचा विचार करता? सर्वे वेगवेगळे आलेले आहे। एका सर्वेमध्ये महाविकास आघाडीला जास्तीच्या जागा दाखवलेल्या आहेत, एका सर्वेमध्ये महाविकास आघाडीला कमी जागा दाखवलेल्या आहेत। त्यामुळे सर्वेचा विचार करता जे अंतिम टप्प्यामधले सर्वे असतात त्या सर्वेमध्ये काहीतरी तथ्य असतं। अजून निवडणुका घोषित होतील, फॉर्म भरले जातील, उमेदवार घोषित होतील, त्यानंतर मग त्यातला काही अंदाज व्यक्त करताना काही प्रमाणात अंदाज येत। आता भाऊ, आमदार अपात्र प्रकरणी राष्ट्रवादीतल्या विधान परिषदेच्या आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी सुरू आहे। उपसभापती नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली 6 आठवड्यांची संपूर्ण मुदत दिलेली आहे, परंतु दोन्ही गटाकडनं एकमेकांच्या विरोधात याचिका टाकण्यात आलेल्या आहेत आणि आता निवडणूक आयोगाने खरं तर शरदचंद्र पवार पक्ष जो आहे तो अजित पवारांना दिलेला आहे। त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी ज्या पद्धतीने निकाल दिलाय त्याच पद्धतीने उपसभापती देखील निकाल देऊ शकतात अशी शंका आहे। असा आहे, माझा अपात्रतेचा निर्णय हा विधान परिषदेच्या माननीय उपाध्यक्षांकडे आज सुरू आहे आणि हे प्रकरण माझ्या दृष्टिकोनातून न्यायप्रविष्ट आहे।
त्यामुळे त्याच्यावर कॉमेंट्स करणं उचित होणार नाही. एक महत्त्वाचा प्रश्न, सुधीर मुनगंटीवार त्यामुळे काही गोष्टी ठरलेत पण त्या गुलदस्त्यातच आहेत आणि लवकरच रावेरची जागा जाहीर झाल्यानंतर ते कळेल असं एकनाथ खडसे म्हणाले. एक छोटासा ब्रेक घेऊया.